नमस्कार. ट्रेड विथ स्टॉप लॉसमध्ये स्वागत आहे. जीवन असून दे तर ट्रेडिंग स्टॉप लॉस लय महत्त्वाचं आहे. आज 2 जानेवारी आहे आणि 2 जानेवारीमध्ये आपण आज हे निफ्टी चार्ट बघतोय. त्यामध्ये आपण प्लॅनिंग बघतोय कुठं कुठं आपण ट्रेड करू शकतोय. तत्पूर्वी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथला 100% फॉलो करा. कारण की मी ह्या व्हिडिओ सगळं मार्केट वर्क झाल्यानंतर कशाप्रकारे आपला एल किंवा टार्गेट हिट झालं हे शेअर करत असतो. पण हे ट्रेड जर ज्यावेळी प्लॅन करतो अगदी 9:30 वाजता मी हे ट्रेड सगळे किंवा त्याच्या आधी जर मला अंदाज आला तर त्याच्या आधीच मी हे सगळे स्क्रीनशॉट टेलिग्राम चॅनलवरती निफ्टी, फिन निफ्टी आणि बँक निफ्टी तिन्हीचे मी तिथं शेअर करत असतो. ऑलरेडी आता हे तिन्हीचे मी शेअर केले आहेत. जर तुम्हाला ऑब्झर्वेशनसाठी एज्युकेशन पर्पजसाठी पाहायचं असेल तर तुम्ही त्यावर काम करू शकताय. गेली बरेच दिवस झालं, गेली बरेच महिने झालं असं काम करतोय आणि आपला रिझल्ट चांगला आहे. काय आपण काय 99% 100%चं आपण काय क्लेम करत नाही, पण चांगलं आहे. आपण यातनं आपण पैसे कमवू शकतो, ह्या मापास तर आहेत. त्यानंतर गेम ठरते फक्त सायकॉलॉजीची आणि कुठल्या वेळी आता इथं ट्रेड घ्यायचा ठरला आहे, पण कधी घ्यायचा आणि कधी नाही घ्यायचा ह्यासाठी थोडंसं तुम्हाला वेळ द्यायला लागेल. थोडासा अंदाज आला पाहिजे कॅन्डलस्टिकचा. ह्यावेळी घेत असताना काही काही एसी हिट होतो की ज्यावेळी मला पण अंदाज येत नाही, पण कधी कधी असं असते की माहीत होते की तो नाही घेतला पाहिजे, कधी नाही घ्यायचा. सिम्पलची गोष्ट आहे बघा. मार्केट आता सगळ्यांना माहिती आहे तर सपोर्ट घेणे शक्यता आहे, पण एकदम मोठी कॅन्डल झाली ना, बसायचं आपण, नादाला लागायचं नाही तिथं. किंवा अशा ठिकाणी स्कॅल्पिंग करायचं की जिथं सगळीजणच बाय करण्याची शक्यता आहे. कळलं का? किंवा जिथं कॅन्डल अगदी आता बघा थोडासा ही जी कॅन्डल झाली ना ओपन, थोडीशी गॅप डाऊनच ओपन झालेली आहे, बघू शकताय. तर थोडंसं ते सेंटिमेंट कॅन्डल तर समजायला वेळ लागतोय. ते हळूहळू कालांतरानं अनुभवातून येत असते की बाबा इथं जरी मी ट्रेड प्लॅन केला आहे पीईचा, पण इथं मी कधी घेईन, मोठ्या बुलिश कॅन्डल होत गेला तर मी घेणार नाही. उदाहरणार्थ काल माझा इथं ट्रेड होता बरं का प्लॅन, पण मी इथं ट्रेड नाही घेतला. का नाही घेतला? कारण ही बघू शकता तुम्ही किती मोठी चांगली बुलिश कॅन्डल झाली. मग मी का घेईन रिस्क? इथं काही नेम नाही ना, माझं ना मार्केटचं ठरलेलं नाही इथं असंच होणार आहे म्हणून. त्यानंतर मी वाट बघितली, अनेक कॅन्डल ग्रीन झाली, परत अनेक ग्रीन झाली. मी ठरवलं ज्यावेळी रेड कॅन्डल होईल त्यानंतर मी पी साईडला जाणार, कारण मला तोपर्यंत कन्फर्मेशन मिळणार नाही. इथे एक रेड कॅन्डल झालेली तुम्हाला दिसते बारकी, पण तिथं मी एंट्री घेतली, झालं काय अडचण नाही. स्टॉप लॉस आपला बऱ्यापैकी 30-35 पॉईंटचा असतोच आपला. त्यानंतर एक कॅन्डल ग्रीन झाली, ही भीत दाखवण्यासाठी किंवा फेक ब्रेकआउट किंवा आणखीन बाहेरनं तिथं बसवलं. त्यानंतर रेड कॅन्डल झाली आणि परत व्यवस्थित खाली आलं. कुठंपर्यंत घ्यायचं होता टार्गेट मला माहीत होतं, हा स्विंग आहे, हा स्विंगपर्यंत किंवा ईएमआयपर्यंत टार्गेट मला मिळू शकते आणि आराममध्ये मिळालं. ठीक आहे. आज काय होऊ शकते, 15 मिनिटं मार्केटने घालवलेत. ही निफ्टीचा चार्ट आहे, तुम्ही बघू शकता की ही जी लेवल दिसते तुम्हाला, जिथं आता तुम्हाला ते ड्रॉ क्लिअर दिसत असेल 23,730 आणि 23,723 हे जर झोन आहे ना, इथं एक चांगला मार्केटने बाउन्स करू शकते. पण इथं थोडंसं सेंटिमेंट इथं सगळीजणच मेंढरासारखी शिरणार असल्यामुळे नाही, इथं आपण एक स्कॅल्पिंग करून बाहेर येऊ शकते. मुळात इथं चांगला बाउन्स घेऊन वर बी जाऊ शकते, पण आपल्याला काय करायचं आहे, 4 ठिकाणी पैसे घेऊन बाहेर पडायचे आहेत. त्यामुळे इथे एक स्कॅल्पिंग होऊ शकते. एल तुम्हाला दाखवला किती लावायचं आपण, साधारण ह्या स्विंगपर्यंत आपण थांबू शकतोय, तर इथे आपला ट्रेड होऊ शकतोय. त्यानंतर मार्केट त्यापेक्षा खाली आलं तर हे एक माझा ट्रेड असेल आणि इथंपर्यंत शक्यता कमी, पण आलं तर हा ट्रेड लक्षात ठेवा. एक तर मार्केट खाली आलं तर आपले हे तीन सैनिक, 3 आपले बॉडीगार्ड तयार आहेत. इथं आपण आपलं काम करायचं आहे. अंधाधुंद मार्केटमध्ये घुसण्यापेक्षा आणि विदाउट प्लॅन मार्केटमध्ये घुसण्यापेक्षा एकदा प्लॅन करून मार्केटमध्ये ट्रेड करून तर बघा, एवढं समाधान आणि आनंद मिळते की बोलायचं काम नाही. होते काय, बरेचसे ट्रेडर, अगदी 90% ट्रेडर मार्केट चालू असताना, आता इथं मार्केट आहे, आता काय होईल, हां इथनं आता असं बाय केलं आहे, इथं असं आलं आहे, मग इथं आता लिक्विडिटी ग्रीप करेल हिची बायर साईडची आणि मग इथून असं हे करेल, मग इथं आता बेस झाला तयार, इथं आता इथं बेस तयार केला आहे, मग इथनं आता ब्रेकआउट झाला तर मी आता घुसणार, इथं ब्रेकआउट झाला मी घुसतो. अशानं मानसिक तेवढी खराब होते आणि कधीच प्रॉफिट बोलू शकत नाही. कारण इथं जर तुम्ही घुसलाय, आता मला सांगा, इथं तुम्ही ह्या रेजिस्टन्स बघितला, ब्रेकआउटला इथं ब्रेकआउट दिला, कन्फर्मेशन काढून मिळाली, इथं घुसला, प्रॉफिट इथे दिसेपर्यंत लगेच कार्यक्रम झाला आहे तुमचा. कळलं का? त्यामुळं आता काय प्रत्येकाशी त्याला कोण पकडू बी शकते, असं नाही की हे खोटं आहे, ह्यात पण प्रचंड प्रॉफिट काढणारी माणसं आहेत. पण मला असं वाटतं की एकूण मोठा चार्ट बघायची सवय ठेवा. छोट्या चार्टमध्ये, लाईव्ह चार्टमध्ये कुछ नाही रखा मेरे दोस्त, काय नाही, त्यातनं काय होणार नाही. मोठा चार्ट भले त्या दिवसाचा बघा, खरं मोठा बघा. माझी बघण्याची स्टाईल चार्टची वेगळी आहे आणि मी गेली 1.5 वर्ष झालं तसं बघतोय आणि मला चांगला रिझल्ट आहे, काय अडचण नाही. प्लॅन असले की समाधान आहे. आता दिसायला ट्रेड हे आपण 1, 2, 3, 4, 5 दिसत आहेत, पण 5 ट्रेड कुठे घेणार आहे मी? 5 ट्रेड घेणारच नाही ना दादा. फक्त आपले एक तर मार्केट वर किंवा खाली जाणार आहे. मग वर गेलं तर माझे 2च सैनिक आहेत. प्रॉफिट आलं पहिल्यामध्येच तर परत काय करायचं नाहीच, कुठं काय वर घेऊन दे नाही होऊन दे. पहिल्यात एस एल गेला, दुसऱ्याची रिस्क घ्यायची. हां, दुसऱ्यात आलं की प्रॉफिट एस एलपेक्षा जास्त घ्यायचं आहे, संपला विषय. दुसऱ्यात बी एस एल केला तर आजच्या दिवशी बंद, उद्या आज धोका दिला, उद्या नाही देणार, मला खात्री आहे त्याची. ठीक आहे. मग असं झालं तर इथं आपण एक करू शकतोय. तर त्यानंतर आता हे झालं निफ्टीचं, तुम्ही बघू शकता इथं असं आहे. हे आहे फिन निफ्टी. बघा फिन निफ्टीच बघा की
आता काल ते सांगितलं त्याप्रमाणे व्हिडिओ करायचा राहून गेला. काल इथं बघा, इथं मला सेल साईडची पोझिशन काल होती निफ्टीची. हिथे एक होती बरं का, नाही ती इथं होती, इथं कुठेतरी, पण मोठ्या कॅन्डलमुळे थांबलो मी. आय थिंक नाही इथं नव्हतीच माझी, पहिलीच पोझिशन इथं होती फक्त. आणि इथून बघा डायरेक्ट आपल्याला कालचा टॉप आणि बॉटम मार्केटचा मिळालेला आहे. म्हणजे कालचा विचार केला तर सगळ्यात मोठा स्विंग हा आहे. आणि अजून सुद्धा मार्केटने डिसिशन दिलाच, पण आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाही. बरं, मोठी अनाऊन्समेंट आहे, जबरदस्त आणि मोठी अनाऊन्समेंट लक्षात ठेवा मित्रांनो. काय मोठी अनाऊन्समेंट अशी आहे, मार्केटने फिन निफ्टीच्या चार्टने जर मला आज व्यवस्थित इथं कॅन्डल होत गेल्या तर ही जी लेवल आहे 23,800, इथं मोठ्या बुलिश कॅन्डल न होता प्राइस ॲक्शनच्या हिशोबानं जर कॅन्डल होत गेल्या, इथं मी 100% काय सांगतोय, मार्केटचं फिन निफ्टीला मला जर इथं चार्ट मिळाला तर इथं मी 100% पी साईडला जाणार. आता मार्केटमध्ये 100% असं काय नसतंय. मार्केट एकेकाला भल्या भल्यांना अश्व, हत्ती, उंट सगळं दाखवू शकते. फक्त तुमच्या स्ट्रॅटेजीवर मी नेहमी तेच म्हणतोय, कॉन्फिडन्स असला पाहिजे. कारण की त्याशिवाय मग मार्केटमध्ये तुम्ही काम कसं करणार. तुम्हाला नेमकी रिस्क घ्यायची कुठे ही कळलीच पाहिजे, तर तुमचा एज निर्माण झाला पाहिजे. भले माझा आज एसेल जाईल, पण मला ह्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण की 10 वेळा जरी मी ह्याच्यावर विश्वास ठेवला, मला गॅरंटी 6 ते 7 वेळा वर्क होते. बस ना, मग 3-4 वेळा द्यायला तयार राहा. पण आता आज इथं मार्केट गेलं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं 100% मी इथं रिस्क पी साईडची घेणार. ह्याचा वरती जी पिवळ्यान दिसते इथं आल्यानंतर आधीमध्ये आणि एखादा ॲव्हरेज करणार. समजा मी 10 लॉटनं काम करतोय तर 5 लॉट इथे घेणार, उरलेले 5 लॉट इथे घेणार. एसेल ह्या पिवळ्या लाईनच्यावर स्ट्रॉंग कॅन्डल ब्रेक करायला लागले, आपल्या पोझिशन लावलेली इथंच देणार. आणि त्याच्या आधी मात्र चांगली कटाक्षाण्याची वाट बघणार. मला मार्केट इथं चांगलं प्रॉफिट देऊ शकते. मार्केट सुप्रीम आहे, पण मला माझ्या स्ट्रॅटेजीवर विश्वास आहे. मला इथं जरी एसेल दिला तर मी समाधानानं घ्यायला तयार आहे. पण मला इथं रिस्क घेतलीच पाहिजे, कारण माझी स्ट्रॅटेजी मला सांगते की इथं पट्ट्या रिस्क तू घे. संपला विषय. तर इथं घेऊ शकता तुम्ही. सेकंड, इथं मार्केट इथंपर्यंत गेलं तर मग इथं आपली पी साईडची असेल. जर आपल्या इथं मार्केटनं दगा दिला तर मार्केट इथंपर्यंत जाईल. ठीक आहे. नेक्स्ट काय करू शकतो आपण, मार्केट इथून खाली यायला लागलं तर खालच्या लेवल ह्या पद्धतीने आहेत, इथं घ्यायचा. आणि हात देखील झोन आहे, लक्षात ठेवा. इथं आल्यामध्ये कुठं तर तुम्ही घेऊ शकता. इथं एक बाउन्स करू शकते मार्केट आणि लास्ट रेट इथं असेल. ठीक आहे. हे झालं हेचं फिन निफ्टीचं. आता लास्ट चार्ट बघूया आपण बँक निफ्टीचा. बँक निफ्टी झालं इथं मस्त. इथं मार्केट इथं सुरू झालं. कुठं सुरू झालं मार्केट, एक मिनिट. मार्केट तुम्ही बघू शकताय, इथं सुरू झालं मार्केट 2 जानेवारी. इथं थोडीशी संधी होती स्कॅल्पला, पण ती पुन्हा तेच आहे. इथं सगळी मी इंट्रासाठी घुसणार, त्यामुळं कचकन जरा घेऊन शार्पली खाली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे थोडंसं रिस्क इथं घेऊ नाही शकलो आपण. पण मस्त यार, जबर होतं इथं. काय झालं, एक सेकंद, म्हणजे का थांबलो आपण हे बघितलं पाहिजे ना. रिस्क झाल्याच इथं, पण हरकत नाही. चला, आपले जे प्लॅन ट्रेड आहेत ते इथून जर मार्केट खाली आलं तर तुम्हाला दिसतंय ही पोझिशन इथं बाय करायची आहे. इथून ह्याच्या खाली एसेल असेल. थोडा कमी लॉटनं काम करा. एसेल मोठा होत असेल तर एवढंच गणित असतं, ह्याच्या बाहेर नसतं. आणि जर मार्केट इथं मिळालं तर जे मी तुम्हाला आत्ता ह्याच्यात म्हणलो फिन निफ्टीमध्ये, ते ह्यात म्हणतोय. मार्केट जर इथं मिळालं तर 100% बायला जाणार, 100%. ओके, डन. नेक्स्ट, मार्केट इथून वर गेलं, आयुष्यपत काय दिलं बघा, आपलं बाउन्स दिला. ठीक आहे. मार्केट इथून इथं गेलं तर इथं ही जी लेवल आहे तुम्हाला 51,500ची, इथे एक सेल साईडला. आणि सेकंड माझं ट्रेड इथं असेल. फक्त बास एवढेच असतील आजच्या ट्रेड. लक्ष ठेवा, जो काय रिझल्ट होईल तो तुमच्या समोर असेल. बघत राहा ट्रेड विथ स्टॉप लॉस. धन्यवाद. फिन निफ्टीचा चार्ट आहे, आणि फिन निफ्टी चार्टमध्ये आपण ह्या लेवलला एक चांगलं प्रेडिक्शन केलं होतं की इथून आपण एक पुढ साईडला जाईन आणि ॲव्हरेजला इथं करेन. ह्याच्यावरची कॅन्डल क्लोजिंग मिळायला लागली तर आपण एसेल देईन. पण मार्केटने इथनं शार्पली फॉलिंग द्यायला सुरुवात केली मार्केटने परत. आणि एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता इथं चार्टचा आपण स्विंग तयार झाला आहे आणि मुव्हिंग ॲव्हरेजचा पण आहे. तर पहिलं टार्गेट इथं आराममध्ये आपण बुक करू शकलो असतो. आणि इथून डायरेक्ट मार्केटनं खालीला सुरुवात केली होती. स्कॅल्प एक चांगला झाला असता, पण आपल्याला मोठं टार्गेट पाहिजे होतं. त्यामुळं इथं पण तो वाढ बघितली आणि परत इथं एक चांगलं टार्गेट मिळालेलं आहे. जवळपास प्रीमियममध्ये 40 ते 50 पॉईंट इथं कॅप्चर करता आली. नेक्स्ट टार्गेट आपलं इथं होतं. मार्केटने इथूनच परत खाली गेलं. आता वर काय होईल ते होईल, माहीत नाही काय होईल, पण आपलं इथं काम झालेलं आहे. फिन निफ्टीमध्ये अशा प्रकारे आपला ट्रेडचा रिझल्ट होता. आता आपण बँक निफ्टीमध्ये बघूया. ठीक आहे. निफ्टीमध्ये बघू शकता तुम्ही. निफ्टीमध्ये 2 सेकंद. निफ्टीमध्ये एक्झॅक्टली इथं आपण आपला पी साईडचा ट्रेड ॲक्टिव्ह झाला होता, पण
मार्केट काय जास्त खाली राहिले दिली नाही आणि आपल्या इथे एसेल व्यवस्थित आराममध्ये गेलेलं आहे. हां, त्यानंतर आता जे मी ज्या ट्रेडची मला चर्चा करायची होती, इथं ट्रेड घेतला असता एक्झॅक्टली आपल्या लेवलपासून मार्केट पुन्हा खाली आलेलं आहे, पण आपण लेवलपर्यंत वाट बघायची आहे. लेवल ॲक्च्युली झोन असतो, पण मला लेवलची सवय लाईन आखायची. ठीक आहे, इथंपर्यंत आपण वाट बघितली, मार्केट इथूनच खाली पडायला सुरुवात झाली. आपल्या लेवलपर्यंत मार्केट आलं नाही. इथं ॲक्च्युली ही जी लेवल आहे ही वीक इथंच झाली होती. इथंच मार्केट ज्यावेळी खाली आलं त्यावेळी इथं लेवल वीक झाली होती, त्यामुळे ह्या वीकवर परत विश्वास नव्हता. पण त्यानंतर बघू शकता एकदम बुलिश कॅन्डल झाली. बुलिश कॅन्डल झाल्यानंतर आपण ट्रेड घेत नाही. परत बुलिश कॅन्डल होत गेल्या. आपल्या लेवलपासून खूप मार्केट लांब होतं. आपण ह्या लेवलची वाट बघायची. आत्ता एक्झॅक्टली या लेवलपासून मार्केट खाली पडणार. मी आता मार्केट सुरू आहे तरी तुम्हाला सांगतो मी पडणार म्हणजे 100% पुन्हा सांगतो. तसं काय नसतं मार्केटमध्ये, फक्त तुमचं ॲनालिसिस आणि तुमच्या स्ट्रॅटेजीवर विश्वास. आता ॲक्च्युली माझं फिनिफ्टीमध्ये काम झालेलं आहे, पण ज्याला कोणाला ट्रेड पाहिजे त्यानं इथं 100% पी सॅटला तो जाऊ शकतो. आणि ह्या पिवळी जी लेवल दिसते इथं पुन्हा एकदा 40 पॉईंटनंतर एक ॲव्हरेज येऊ शकते स्पॉटच्या. आणि ह्याच्यावरचा एल असेल, ह्याच्यावर जर कॅन्डल क्लोजिंग दिली तर आपण ह्याच्यावर कॅन्डल क्लोजिंग दिली तर आपण एल देऊन मार्केटला जायचं. पण इथं आता 100% पी सॅटला जायला काय हरकत नाही. मार्केट इथून आपल्याला जवळपास आजचा दिवसाचा कदाचित हा टॉप असू शकतो आणि इथून मार्केट सरळ खाली येऊ शकते. पण 30-40 पॉईंट इथंपर्यंत मार्केट येण्याची शक्यता आहे. तर बघू शकता तुम्ही इथं काय करायचं. तर इथे काय असं होऊ शकतं चार्ट, पण मी बास केलेलं आहे माझं काम. पण तुम्ही चेक करा नंतर हे झाल्यानंतर एल गेला तर मार्केटला इथं आल्यानंतर ही जी 200ची लेवल क्रॉस करून वर क्लोजिंग दिली पाहिजे मार्केटनं, त्यावेळी आपण इथं एल द्यायचा. क्वांटिटी कमी ठेवा, पण इथं आता एक होईल आणि ह्याला एक ॲव्हरेज इथं होईल. आणि एक चांगली रॅली इथून एक चांगली रॅली खाली आली तर मिळेल आपल्याला. बघूया ठीक आहे काय होते ते. नेक्स्ट आपला प्लॅन होता बँक निफ्टीत. ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये काय झालं. नाही बँक निफ्टी हे गोल्ड का आलं हे. नेक्स्ट सेकंड बँक निफ्टीमध्ये आहे. ठीक आहे, बँक निफ्टी बघू शकता तुम्ही. इथं आपला एक लेवल होती आणि इथं बरोबर मार्केट टेस्ट करून मार्केट खालीला आहे. एक स्कॅल्प करू शकलो असतो आपण. एक्झॅक्टली आपल्या एसएलला टेस्ट झालेलं मार्केट आणि आपण कॅन्डल क्लोजिंग झाल्याशिवाय शांततेने वाट बघायची. कॅन्डल क्लोजिंग झाली तर एसएल द्यायचा. त्यानंतर मार्केट खालीला आहे. आपल्याला 22 पॉईंट इथं सहज मिळाले आहेत. आता वरच्या लेवलची काही गरज नाही आपल्याला. आपले जे प्लॅन केले होते आपल्याला मार्केटमध्ये आज एक एसएल आणि 2 आपले टेक प्रॉफिट झाले आहेत चांगले पाहिजे तसे. तर बघत राहा ट्रेड विथ स्टॉप लॉस. थँक्यू, धन्यवाद.